ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। खानिलाग्न्यब्धरित्र्यन्तं स्रक्फणीवोद्गतं यतः ध्वान्तच्छिदे नमस्तस्मै हरये बुद्धिसाक्षिणे अलब्ध्वातिशयं यस्माद् व्यावृत्तास्तमबाधयः गरीयसे नमस्तस्मा अविद्याग्रन्थिभेदिने। नैष्कर्म्यसिद्धेः द्वितीयस्य अध्यायस्य 20 श्लोकः। तत्र सम्बन्धः देहादिकार्यकरणसङ्घातव्यतिरेकाव्यतिरेकदर्शिनः प्रत्यक्षतः एव विरुद्धं कार्यमुपलभ्यते। चतुर्भिरुह्यते यत्तत् सर्वशक्त्या शरीरकं तूलायते तदेवाहं धियाघ्रातमचेतसाम् इति। देहादिकार्यकरणसङ्घातव्यतिरेकाव्यतिरेकदर्शिनः इत्युक्ते देहादिकार्यकरणविवेकदर्शिनः इत्यभिप्रायः। व्यतिरेकाव्यतिरेकदर्शिनः इत्युक्ते अन्वयव्यतिरेकद्वारा तद्विवेकदर्शिनः। तेषां प्रत्यक्षतः एव विरुद्धं कार्यम् उपलभ्यते। विवेकिनः देहाभिमानसत्त्वासत्त्वयोः विरुद्धं कार्यमुपलभ्यते। देहाभिमाने असति किं कार्यं भवति, कीदृशं कार्यं भवति इति दृष्टे सति यथा सुषुप्त्यादौ देहाभिमानो नास्ति तदा इदं शरीरम् उत्थातुं न शक्नोति, स्वयमेव उत्थातुं न शक्नोति। यदा देहाभिमानो नास्ति इत्युक्ते देहे अहङ्कारः नास्ति चेत् देहः स्वयम् उत्थाय अन्यत्र गन्तुं न शक्नोति। तस्मात् यदि तस्य शरीरं सुषुप्तस्य शरीरं एकस्मात् स्थानात् अन्यत्र नेतव्यम् इति चेत् चतुर्भिः तस्य वहनं करणीयं भवति। एकेनापि नरेण तस्य वहनं कर्तुं न शक्यते। चत्वारः अपेक्षिताः भवन्ति, बलिष्ठाः चत्वारः अपेक्षिताः भवन्ति। सुषुप्तस्य शरीरमधिकृत्य अथवा मृतस्य शरीरमधिकृत्यापि इदं वक्तुं शक्यते। मृतं शरीरं तत्र अहमित्यभिमानो नास्ति, तदा किं भवति? स्वयमेव
तच्छरीरं नोत्तिष्ठति तस्य चत्वारः मिलित्वा तच्छरीरं वहन्ति। तस्मात् अभिमानाभावे अहंकाराभावे इदं शरीरं गुरुतरं भवति, भारवत् भवति। किन्तु यदा स एव सुषुप्तो वा मूर्छितो वा जाग्रदवस्थां प्राप्नोति, जाग्रति तस्य शरीरेण सह अहमित्यभिमानो भवति। अभिमाने सति तदेव गुरुभूतं शरीरं तूलायते। तूलायते इत्युक्ते तूलवदाचरति इत्यर्थः। तूलः इत्युक्ते कार्पासः। यथा तूलः लघुतरो भवति तथैव इदं शरीरमपि कस्यचिदन्यस्य साहाय्यं विनैव स्वयमेव उत्थातुं समर्थो भवति। तस्य वहनार्थं चतुर्णाम् अपेक्षा नास्ति। इत्युक्ते अभिमानसत्त्वे अहंकारसत्त्वे शरीरम् अनायासेन उत्थातुं समर्थं भवति। अभिमानाभावे सुषुप्त्यादौ शरीरं गुरुतरं भवति इति अभिमानसत्त्वासत्त्वयोः भेदः, कार्यभेदः। अभिमानसत्त्वस्य कार्यं किम् इति चेत् तूलीभावः, लघुभावः। अभिमानाभावस्य कार्यं किमिति चेत् गुरुभावः। एवं विवेकिभिः अभिमानसत्त्वासत्त्वयोः कार्यभेदः प्रत्यक्षेणावगम्यते। अनेनापि ज्ञातुं शक्यते शरीरम् आत्मा न भवतीति। तत्र श्लोकस्य अन्वयः एवं करणीयः। यत्तच्छरीरकं चतुर्भिः सर्वशक्त्या उह्यते तत्शरीरं यदा तत्र अभिमानो नास्ति तदा चतुर्भिः सर्वशक्त्या उह्यते। तत्शरीरं स्वयमुत्थातुं समर्थं न भवति। तस्य शरीरस्य गुरुभावो वर्तते, गुरुत्वं वर्तते, भारवद्भवति शरीरं। तस्मात् चतुर्भिः उह्यते, चतुर्भिः बलवद्भिः पुरुषैः सर्वशक्त्या उह्यते, न तु अल्पशक्त्या, न तु अनायासेन उह्यते। तदेव अहं धिया आघ्रातचेतसां तूलायते। तदेव शरीरम् अहं धिया आघ्रातचेतसाम् इत्युक्ते यदा तस्मिन् शरीरे अहं बुद्धिः जागर्ति जाग्रदवस्थायां तदा तूलायते
ಏತದೇವ ಶರೀರಂ ತೂಲವದಾಚರತಿ ಅತ್ಯಂತಂ ಲಘು ಭವತಿ ಇತಿ ಕಾರ್ಯಭೇದಃ. ತತ್ರ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ ವಕ್ಷ್ಯಮಾಣೇ ವಿವೇಕಫಲೆ ಅತ್ರ ಚಂದ್ರಿಕಾಯಾಂ ಪಠಾಮಃ. 20ತಮಃ ಶ್ಲೋಕಃ ಚಂದ್ರಿಕಾಯಾಂ. ವಕ್ಷ್ಯಮಾಣ ವಿವೇಕಫಲೆ ಶ್ರದ್ಧಾಜನನಾಯ ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನ ವಿವೇಕಜ್ಞಾನಯೋಃ ಅನುಭವಸಿದ್ಧಃ ಫಲಭೇದಃ ಇತಿ ದರ್ಶಯತಿ ದೇಹಾದೀತಿ. ವಕ್ಷ್ಯಮಾಣ ವಿವೇಕಫಲೆ ಶ್ರದ್ಧಾಜನನಾಯ ಇತಃ ಅಗ್ರೇಪಿ ಏತಾವತ್ಪರ್ಯಂತಮಪಿ ವಿವೇಕಃ ಉಕ್ತಃ ಕಿಂತು ಇತಃ ಅಗ್ರೇಪಿ ವಿವೇಕಃ ವಕ್ಷ್ಯತೆ ತಸ್ಮಾದೇವೋಕ್ತಂ ವಕ್ಷ್ಯಮಾಣ ವಿವೇಕಫಲೆ ಇತಿ. ತಸ್ಯ ವಿವೇಕಸ್ಯ ಫಲಮಗ್ರೆ ವಕ್ಷ್ಯತೆ. ತತ್ರ ಶ್ರದ್ಧಾಜನನಾಯ ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನ ವಿವೇಕಜ್ಞಾನಯೋಃ ಅನುಭವಸಿದ್ಧಃ ಫಲಭೇದಃ. ಮಿಥ್ಯಾಜ್ಞಾನಸ್ಯ ವಿವೇಕಜ್ಞಾನಸ್ಯ ಚ ಯಃ ಫಲಭೇದೋ ವರ್ತತೆ ಅನುಭವಸಿದ್ಧಃ. ಫಲಭೇದಃ ಅನುಭವಸಿದ್ಧಃ ಇತಿ ದರ್ಶಯತಿ ದೇಹಾದೀತಿ. ಚತುರ್ಭಿರಿತಿ ಸ್ವದೇಹಃ ಪರದೇಹೋ ವಾ ವಾಹನೆ ಸ್ಥಾಪಯಿತ್ವಾ ಚತುರ್ಭಿರೂಹ್ಯೋ ಭವತಿ. ಸ ಏವ ಅವಿದುಷಾಂ ಅಹಂ ಬುದ್ಧಿ ಪರಿಗೃಹೀತಃ ತೂಲಾಯತೆ ತೂಲವದಾಚರತೀತಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಮೇವ ವಿರುದ್ಧಂ ಕಾರ್ಯಮಿತ್ಯರ್ಥಃ. ಯದ್ವಾ ತತ್ರೈವ ತಸ್ಯೈವ ಶ್ಲೋಕಸ್ಯ ಅಪರಂ ವ್ಯಾಖ್ಯಾನಮುಚ್ಯತೆ. ಸ್ವಭಾವತಃ ಸುಷುಪ್ತಾದೌ ಅಶಕ್ಯೋದ್ವಾಹಃ ಜಾಗರಿತೆ ಅಹಂಧೀಮಾತ್ರೇಣ ಸುಖೋದ್ವಾಹಿತಾಂ ಆಪದ್ಯಮಾನಃ. ಶಿಬಿಕಾದಿವತ್ ಸೋದ್ವಾಹಕಂ ಅಹಂಕರ್ತಾರಂ ಅವಗಮಯತೀತಿ ದರ್ಶಯತಿ ದೇಹಾದೀತ್ಯಾದಿನಾ. ಅತ್ರ ಶ್ಲೋಕಸ್ಯೈವ ದ್ವಿತೀಯಂ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ. ಯದಾ ಸುಷುಪ್ತಾದೌ ಅಶಕ್ಯೋದ್ವಾಹಃ ಭವತಿ ಅಯಂ ದೇಹಃ. ಯದಾ ಸುಷುಪ್ತ್ಯವಸ್ಥಾಯಾಂ ಕಸ್ಯಚಿತ್ ದೇಹಃ ಶಯ್ಯಾಯಾಂ ತಿಷ್ಠತಿ ಸಹ ದೇಹಃ ಚತುರ್ಭಿರಪಿ ಪುರುಷೈಃ ಅಶಕ್ಯೋದ್ವಾಹೋ ಭವತಿ ಕದಾಚಿತ್. ಯದಿ ದೇಹಃ ಸ್ಥೂಲತಮಃ ವರ್ತತೆ ತರ್ಹಿ ಚತುರ್ಭಿರಪಿ ತಸ್ಯ ವಹನಂ ಕರ್ತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ. ತಾದೃಶಃ ದೇಹಃ ಯದಾ ಜಾಗರಿತೆ ಅಹಂಧಿ ಮಾತ್ರೇಣ ಸುಖೋದ್ವಾಹಿತಾಂ ಆಪದ್ಯಮಾನೋ ಭವತಿ ಸ ಏವ ದೇಹಃ. ಜಾಗರಿತೆ ಸುಷುಪ್ತೆ ಚ ಕೋ ಭೇದಃ ಇತಿ ಚೇತ್ ದೇಹಃ ಸಹ ಏವ. ತತ್ರ ದೇಹೇ ಭೇದೋ ನಾಸ್ತಿ. ಕಿಂತು ಸುಷುಪ್ತೌ ಅಹಂಕಾರೋ ನಾಸ್ತಿ, ಅಹಮಿತ್ಯಭಿಮಾನೋ ನಾಸ್ತಿ. ಜಾಗರಿತೆ ಅಹಮಿತ್ಯಭಿಮಾನಃ ಭವತಿ. ಅಯಮೇವ ಭೇದಃ. ಏತದ್ಭೇದಮಾತ್ರೇಣ ಅಹಮಿತ್ಯಭಿಮಾನಜಾಗರಣಮಾತ್ರೇಣ ಜಾಗರಿತೆ ಶರೀರಂ ಸುಖೋದ್ವಾಹಂ ಭವತಿ. ಶರೀರಂ
ಕೇನಚಿತ್ ಅನಾಯಾಸೇನ ಸ್ವಯಮೇವ ಉತ್ಥಾಪ್ಯ ಚಾಲಯಿತುಂ ಸಮರ್ಥೋ ಭವತಿ. ಅತ್ರ ಕಿಮ್ ಅವಗಂತವ್ಯಮಿತಿ ಚೇತ್ ಪೂರ್ವಂ ದೇಹಃ ಅಶಕ್ಯೋದ್ವಾಹಃ ಅಭೂತ್, ಇದಾನೀಂ ಬಾಹ್ಯಸ್ಯ ಶಿಬಿಕಾದೇಃ ಸಾಹಾಯಂ ವಿನಾ ಏವ, ಶಿಬಿಕಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ವಾಹನಂ, ವಾಹನವಿಶೇಷಃ, ವಾಹನಾದೀನಾಂ ಸಾಹಾಯಂ ವಿನಾ ಏವ ದೇಹಃ ಸ್ವಯಮೇವ ಚಲಿತುಂ ಸಮರ್ಥೋ ಭವತಿ ಇತಿ ಚೇತ್ ತತ್ರ ಶರೀರಸ್ಯ ಅಂತಃ ಏವ ತಾದೃಶೀ ಕಾಚಿತ್ ಶಕ್ತಿರ್ವರ್ತತೆ ಯತ್ ಇದಂ ಶರೀರಂ ಚಾಲಯತಿ, ಇದಂ ಶರೀರಸ್ಯ ಅಸ್ಯ ಶರೀರಸ್ಯ ವಹನಂ ಕರೋತಿ ಬಾಹ್ಯಾಲಂಬನಂ ವಿನೈವ, ತಾದೃಶಂ ಕಿಂಚಿದಸ್ತೀತ್ಯವಗಂತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಶರೀರಾತ್ ಪೃಥಕ್ ತಾದೃಶಂ ಕಿಂಚಿತ್ ತಾದೃಶೀ ಕಾಚಿತ್ ಶಕ್ತಿರಸ್ತಿ ಇತ್ಯವಗಂತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಸಾ ಶಕ್ತಿ ತತ್ತತ್ವಂ ಕಿಂ ಇತಿ ಚೇತ್ ಅಹಂಕರ್ತಾ, ಶರೀರೆ ಅಹಂಕರ್ತಾ ಜೀವಾತ್ಮ ವಿದ್ಯತೆ. ತಸ್ಮಾತ್ ಶರೀರಮೇವ ನ ಜೀವಃ ಕಿಂತು ಶರೀರಾತ್ ಪೃಥಕ್ ಜೀವಾತ್ಮ ನಾಮ ಕಶ್ಚಿದಸ್ತಿ ಇತ್ಯವಗಂತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಯದ್ವಾ ತೃತೀಯಂ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ ಏಕಮೇವ ಶರೀರಂ ಅಹಂ ಬುದ್ಧಿರಹಿತಂ ಅತಿಗೌರವಾತ್ ಮಹತಾ ಕ್ಲೇಶೇನ ನೀಯತೆ, ತದೇವ ಅಹಂ ಬುದ್ಧಿಗೃಹೀತಂ ಅತ್ಯಂತಲಾಘವಾತ್ ಸ್ಥೂಲವದಾಚರತೀತ್ಯೇವಂ ವಿರುದ್ಧಕಾರ್ಯದರ್ಶನಾತ್ ಅನಾತ್ಮೈವಾಯಂ ದೇಹಃ ಇತ್ಯಾಹ ದೇಹಾದೀತ್ಯಾದಿನ. ತೃತೀಯಂ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ ಏಕಮೇವ ಶರೀರಂ ತತ್ರ ಶರೀರಸ್ಯ ಭೇದೋ ನಾಸ್ತಿ. ಅಹಂ ಬುದ್ಧಿರಹಿತಂ ಸುಷುಪ್ತ್ಯಾದೌ ಯದಾ ಇದಂ ಶರೀರಂ ಅಹಂ ಬುದ್ಧಿರಹಿತಂ ಭವತಿ ತದಾ ಅತಿಗೌರವಾತ್ ಮಹತಾ ಕ್ಲೇಶೇನ ನೀಯತೆ. ಶರೀರಸ್ಯ ತದಾ ಗೌರವಂ ಭವತಿ, ಗುರುತ್ವಂ ಭವತಿ, ತದಾ ಮಹತಾ ಕ್ಲೇಶೇನ ನೀಯತೆ. ತದೇವ ಶರೀರಂ ಅಹಂ ಬುದ್ಧಿಗೃಹೀತಂ ತತ್ರ ಯದಾ ಅಹಂ ಬುದ್ಧಿರ್ಭವತಿ ಜಾಗರಿತೆ ತದಾ ಅತ್ಯಂತಲಾಘವಾತ್ ಸ್ಥೂಲವದಾಚರತಿ ಇತ್ಯೇವಂ ವಿರುದ್ಧಕಾರ್ಯದರ್ಶನಾತ್. ಶರೀರೆ ವಿರುದ್ಧಕಾರ್ಯಂ ದೃಶ್ಯತೆ. ಅಹಂ ಬುದ್ಧಿ ಸತ್ವೇ ಏಕಂ ಕಾರ್ಯಂ ಅಹಂ ಬುದ್ಧ್ಯಭಾವೇ ಅಪರಂ ಕಾರ್ಯಮಿತಿ ಏವಂ ವಿರುದ್ಧಕಾರ್ಯದರ್ಶನಾತ್ ಅನಾತ್ಮೈವಾಯಂ ದೇಹಃ ಅಯಂ ದೇಹಃ ಅನಾತ್ಮ ಏವ. ಕದಾಚಿದ್ ಲಘುತ್ವಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ ಕದಾಚಿದ್ ಗುರುತ್ವಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ ಇತಿ ಲಾಘವ ಗೌರವರೂಪ ವಿರುದ್ಧಕಾರ್ಯದರ್ಶನಾತ್ ಶರೀರಂ ಅನಾತ್ಮ ಭವತಿ. ಆತ್ಮನಃ ಸ್ವರೂಪಂ ಕದಾಚಿನ್ನ ವ್ಯಭಿಚರತಿ, ಸದಾ ಏಕರೂಪಂ ಏವ ತಿಷ್ಠತಿ. ಕಿಂತು ಶರೀರೆ ತು ವಿರುದ್ಧಕಾರ್ಯಂ ಉಪಲಭ್ಯತೆ ಇತಿ ಅಪರಂ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ. ಅಗ್ರಿಮಸ್ಯ ಶ್ಲೋಕಸ್ಯ ಅಗ್ರಿಮಃ ಶ್ಲೋಕಃ ತಸ್ಯ ಸಂಬಂಧಃ ಪ್ರಸಿದ್ಧತ್ವಾತ್
ಪ್ರಕರಣಾರ್ಥೋಪಸಂಹಾರಾಯಾಃ ಸ್ಥೂಲಂ ಯುಕ್ತ್ಯಾನಿರಸ್ಯೈವಂ ನಭಸೋ ನೀಲತಾಮಿವ ದೇಹಂ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ನಿರಾಕುರ್ಯಾತ್ ಅತೋ ಯುಕ್ತಿಭಿರಾತ್ಮನಃ ಇತಿ. ಸ್ಥೂಲಂ ಶರೀರಂ ಆತ್ಮ ನ ಭವತಿ ಇತ್ಯಯಮರ್ಥಃ ಪ್ರಾಯಃ ಸರ್ವೇಷಾಮಪಿ ಪ್ರಸಿದ್ಧೋ ವರ್ತತೆ. ಯದ್ಯಪಿ ಅತ್ಯಂತಲೌಕಿಕಾನಾಂ ಪ್ರಸಿದ್ಧೋ ನ ಭವತಿ ಅಯಮರ್ಥಃ, ತಥಾಪಿ ದಾರ್ಶನಿಕಾನಾಂ ಪ್ರಸಿದ್ಧೋ ವರ್ತತೆ. ತತ್ಕಥಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಚಾರ್ವಾಕಭಿನ್ನಾಃ ಸರ್ವೇಪಿ ದಾರ್ಶನಿಕಾಃ ಸ್ಥೂಲಂ ಶರೀರಂ ಅನಾತ್ಮತ್ವೇನ ಅಭಿಗಚ್ಚಂತಿ, ಅನಾತ್ಮತ್ವೇನ ಜಾನಂತಿ, ಅವಗಚ್ಚಂತಿ. ತಸ್ಮಾತ್ ಅಯಮರ್ಥಃ ಪ್ರಸಿದ್ಧೋ ವರ್ತತೆ. ಸ್ಥೂಲಂ ಶರೀರಂ ಆತ್ಮ ನ ಭವತಿ ಇತ್ಯಯಮರ್ಥಃ ಪ್ರಸಿದ್ಧ ಏವ ವರ್ತತೆ. ತಸ್ಮಾತ್ ಸ್ಥೂಲಶರೀರಸ್ಯ ವಿವೇಚನೆ ಆಧಿಕ್ಯೇನ ಯತ್ನಃ ಕರ್ತವ್ಯೋ ನಾಸ್ತಿ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯೇಣ ಇದಾನೀಂ ಸ್ಥೂಲಶರೀರವಿವೇಚನಪ್ರಕರಣಂ ಉಪಸಂಹರತಿ ಗ್ರಂಥಕೃತ್. ಪ್ರಕರಣಾರ್ಥೋಪಸಂಹಾರಾಯ ಆಹ ಸ್ಥೂಲಂ ಯುಕ್ತ್ಯಾನಿರಸ್ಯೈವಂ ನಭಸೋ ನೀಲತಾಮಿವ ಏವಂ ಉಕ್ತರೀತ್ಯಾ ನಭಸೋ ನೀಲತಾಂ ಇವ ಯಥಾ ನಭಸಿ ನೀಲತ್ವಂ ಭಾತಿ ಕಿಂತು ವಿವೇಕಿ ಅವಗಚ್ಚತಿ ನಭಸಃ ನೀಲತ್ವಂ ವಾಸ್ತವಂ ನಾಸ್ತಿ ಇತಿ. ನೀಲತ್ವಂ ನಭಸಿ ಆರೋಪಿತಮಿತಿ ವಿವೇಕಿ ಸಮ್ಯಗವಗಚ್ಚತಿ. ತಥಾಪಿ ತಸ್ಯ ನೀಲತ್ವಪ್ರತೀತಿರ್ನ ಗಚ್ಚತಿ. ನಭಃ ನೀಲಂ ನ ಭವತೀತಿ ಜ್ಞಾತೆ ಸತ್ಯಪಿ ನಭಃ ನೀಲಮೇವ ಪ್ರತೀಯತೆ. ತಥೈವ ದೇಹಃ ಆತ್ಮ ಇತಿ ದೇಹಃ ಆತ್ಮ ನ ಭವತೀತಿ ಜಾನನ್ನಪಿ ವಿವೇಕಿ ದೇಹೇ ವ್ಯವಹರತಿ, ದೇಹದ್ವಾರಾ ವ್ಯವಹರತಿ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯಃ. ನಭಸೋ ನೀಲತಾವತ್ ನಭಸೋ ನೀಲತಾಂ ಇವ ಸ್ಥೂಲಂ ಶರೀರಂ ಯುಕ್ತ್ಯಾ ನಿರಸ್ಯ. ಸ್ಥೂಲಂ ಶರೀರಂ ಆದೌ ಯುಕ್ತ್ಯಾ ನಿರಸ್ಯ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಯುಕ್ತ್ಯಾ ಸ್ಥೂಲಶರೀರಸ್ಯ ಅನಾತ್ಮತ್ವಂ ನಿಶ್ಚೀಯ ಅತಃ ತತಃ ಪರಂ ಅತಃ ಯುಕ್ತಿಭಿಃ. ಅತಃ ಯುಕ್ತಿಭಿರಿತ್ಯುಕ್ತೆ ವಕ್ಷ್ಯಮಾಣಾಭಿರ್ಯುಕ್ತಿಭಿಃ. ಇತಃ ಪರಂ ಯುಕ್ತಯಃ ವಕ್ಷ್ಯಮಾಣಾ ಭವಂತಿ. ತಾಭಿರ್ಯುಕ್ತಿಭಿಃ ಆತ್ಮನಃ ಸಕಾಶಾತ್ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ದೇಹಂ ತಿರಸ್ಕುರ್ಯಾತ್ ನಿರಾಕುರ್ಯಾತ್. ಆತ್ಮನಃ ಸಕಾಶಾತ್ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ದೇಹಂ ನಿರಾಕುರ್ಯಾತ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮನಃ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ಶರೀರಂ ವಿವೇಕ್ತವ್ಯಂ. ಇತಃ ಪರಂ ಸೂಕ್ಷ್ಮಶರೀರವಿವೇಕಃ ಪ್ರದರ್ಶ್ಯತೆ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯಃ. ಅಗ್ರಿಮಸ್ಯ ಶ್ಲೋಕಸ್ಯ ಸಂಬಂಧಃ ಕಥಂ ದೇಹಂ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ನಿರಾಕುರ್ಯಾದಿತಿ ಉಚ್ಯತೆ. ಅಹಂ ಮಮತ್ವಯತ್ನೇಚ್ಛಾ ನಾತ್ಮಧರ್ಮಾಃ ಕೃಶತ್ವವತ್ ಕರ್ಮತ್ವೇನೋಪಲಭ್ಯತ್ವಾತ್ ಅಪಾಯಿತ್ವಾಚ್ಚ ವಸ್ತ್ರವತ್.
ಕಥಂ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ದೇಹಂ ನಿರಾಕುರ್ಯಾತ್. ಸೂಕ್ಷ್ಮಃ ದೇಹಃ ಅನಾತ್ಮ ಇತಿ ಕಥಂ ನಿಶ್ಚೇಯಂ ಇತಿ ಚೇತ್ ತತ್ರ ಯುಕ್ತಿದ್ವಯಂ ಅಸ್ಮಿನ್ ಶ್ಲೋಕೆ ಪ್ರದರ್ಶ್ಯತೆ. ಏಕಃ ಯುಕ್ತಿಃ ಕರ್ಮತ್ವೇನೋಪಲಭ್ಯತ್ವಾದಿತಿ. ಕರ್ಮತ್ವೇನೇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮನಃ ಕರ್ಮತ್ವೇನ ದ್ರಷ್ಟುಃ ಕರ್ಮತ್ವೇನ ಉಪಲಭ್ಯತ್ವಾತ್. ಇತ್ಯುಕ್ತೆ ದ್ರಷ್ಟುಃ ವಿಷಯತ್ವೇನ ಉಪಲಭ್ಯತ್ವಾದಿತ್ಯಭಿಪ್ರಾಯಃ. ಇತಿ ಏಕಃ ಹೇತುಃ. ಅಪರಃ ಹೇತುಃ ಅಪಾಯಿತ್ವಾಚ್ಚ ವಸ್ತ್ರವದಿತಿ. ವಸ್ತ್ರವತ್ ಅಪಾಯಿತ್ವಾತ್. ಸೂಕ್ಷ್ಮಂ ಶರೀರಮಪಿ ಅಪಗಚ್ಚತಿ. ಯಥಾ ಸುಷುಪ್ತೌ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ಶರೀರಂ ನ ತಿಷ್ಠತಿ. ಸೂಕ್ಷ್ಮಂ ಶರೀರಂ ಕಿಮಭೂತ್ ಇತಿ ಚೇತ್ ಅಪಗತಂ ಇತ್ಯೇವ ವಕ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ. ತೇನ ಸಹ ತದಾನೀಂ ಆತ್ಮನಃ ಸಂಬಂಧೋ ನ ಪ್ರತೀಯತೆ. ತಸ್ಮಾತ್ ಅಪಾಯಿತ್ವಾದಿತಿ. ಯಥಾ ವಸ್ತ್ರಂ ಇದಾನೀಂ ಧ್ರಿಯಮಾಣಂ ವಸ್ತ್ರಂ ಕಾಲಾಂತರೆ ತ್ಯಜ್ಯತೆ, ಕದಾಚಿತ್ ತ್ಯಜ್ಯತೆ, ಕದಾಚಿತ್ ಅನ್ಯತ್ರ ಸ್ಥಾಪ್ಯತೆ, ಕದಾಚಿತ್ ಪ್ರಕ್ಷಾಲ್ಯತೆ, ವಿಸರ್ಜ್ಯ ಪ್ರಕ್ಷಾಲ್ಯತೆ. ಏವಂ ಪ್ರಕ್ಷಾಲ್ಯ ಭೂಯೋಪಿ ಧ್ರಿಯತೆ ಏವ ತದೇವ ವಸ್ತ್ರಂ. ತಥೈವ ಇದಾನೀಂ ಉಪಲಭ್ಯಮಾನಂ ಇದಂ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ಶರೀರಂ ಸುಷುಪ್ತೌ ಅದೃಶ್ಯಂ ಭವತಿ. ಇತ್ಯುಕ್ತೆ ತೇನ ಸಹ ಸುಷುಪ್ತೌ ಅಸ್ಮಾಕಂ ಸಂಬಂಧೋ ನ ಪ್ರತೀಯತೆ. ಪಶ್ಚಾತ್ ಭೂಯೋಪಿ ತೇನ ಸಹ ಸಂಬಂಧೋ ಭವತಿ. ತಥೈವ ಯಥಾ ವಸ್ತ್ರಂ ತಥೈವ ಸೂಕ್ಷ್ಮಶರೀರಮಪಿ ಕದಾಚಿತ್ ಸಂಬಧ್ಯತೆ, ಕದಾಚಿತ್ ನ ಸಂಬಧ್ಯತೆ, ವಿಯುಜ್ಯತೆ ಚ. ಇತಿ ಸೂಕ್ಷ್ಮಶರೀರೇಣ ಸಹ ಅಸ್ಮಾಕಂ ಸಂಬಂಧವಿಯೋಗೌ ಅಸ್ಮಾಭಿರನುಭೂಯೇತೆ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯಃ. ತಸ್ಮಾದಪಿ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ಶರೀರಂ ಆತ್ಮಾ ನ ಭವತಿ. ಯಥಾ ವಸ್ತ್ರವತ್ ಸೂಕ್ಷ್ಮೇಣ ಶರೀರೇಣ ಅಸ್ಮಾಕಂ ಕದಾಚಿತ್ ಸಂಬಂಧೋ ಭವತಿ, ಕದಾಚಿತ್ ವಿಯೋಗೋಪಿ ಭವತಿ ಇತಿ. ತದೇವೋಕ್ತಂ ಆಗಮಾಪಾಯಿತ್ವಾದಿತಿ. ಕದಾಚಿದ್ ಆಗಚ್ಚತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತೇನ ಸಹ ಸಂಬಂಧೋ ಭವತಿ. ಕದಾಚಿದ್ ಅಪಾಯಿತ್ವಂ ವರ್ತತೆ, ತದಪಗಚ್ಚತಿ, ವಿಯೋಗೋ ಭವತಿ. ತಸ್ಮಾದಪಿ ಸೂಕ್ಷ್ಮಶರೀರಂ ಆತ್ಮಾ ನ ಭವತಿ. ಅತ್ರ ಸೂಕ್ಷ್ಮಶರೀರಂ ಇತ್ಯೇವ ನೋಚ್ಯತೆ. ಕಿಂತು ಸೂಕ್ಷ್ಮಶರೀರಸ್ಯ ಕೇಚನ ಧರ್ಮಾಃ ಅನಾತ್ಮಾನಃ ಇತ್ಯೇತದಸ್ಮಿನ್ ಶರೀರೆ ಭಿಧೀಯತೆ. ತದೇವೋಕ್ತಂ ಅಹಂ ಮಮತ್ವಯತ್ನೇಚ್ಛಾ ನ ಆತ್ಮಧರ್ಮಾಃ. ಅಹಂ ಅಹಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಹಂಕಾರಃ, ಅಹಮಿತ್ಯಭಿಮಾನಃ. ಅಯಮಪಿ ವಸ್ತುತಃ ಅಂತಃಕರಣಸ್ಯ ಧರ್ಮಃ. ಮಮ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಮಮೇತ್ಯಭಿಮಾನಃ, ಮಮಕಾರಃ, ಮಮತಾ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ಅಹಂತ್ವಂ ಮಮತ್ವಂಚ. ಯತ್ನಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರಯತ್ನಃ. ಪ್ರಯತ್ನೋಪಿ ಅಂತಃಕರಣಧರ್ಮಃ ಏವ ವೇದಾಂತಿ ಮತೆ. ವಸ್ತುತಃ
वैशेषिकमते प्रयत्नः इति आत्मधर्मत्वेन परिगणितो वर्तते, किन्तु अस्मन्मते तु यत्नोऽपि अन्तःकरणधर्मः एव न तु आत्मधर्मः। इच्छा इति अपरः अन्तःकरणधर्मः। एते सर्वे आत्मधर्मत्वेन भ्राम्यन्ते। एते सर्वे आत्मनः एव धर्माः इति बहूनां भ्रान्तिर्वर्तते। तस्मादेवोच्यते न आत्मधर्माः, एते आत्मनः धर्माः न भवन्ति। इच्छादयः अहङ्कारादयः आत्मधर्माः न भवन्ति। तत्र दृष्टान्तः कृशत्ववत् इति। कृशत्ववत् इति दृष्टान्तः। हेतुः अग्रे अभिधीयते। हेतुद्वयं प्रदर्शितं वर्तते। कर्मत्वेनोपलभ्यत्वात् इति एकः हेतुः। अहम् इत्यादयः कर्मत्वेनोपलभ्यन्ते इत्युक्ते विषयत्वेनोपलभ्यन्ते। ये धर्माः विषयत्वेनोपलभ्यन्ते ते आत्मनः धर्माः न भवितुमर्हन्ति। ते विषयस्यैव धर्माः भवितुमर्हन्ति। विषयत्वेनोपलब्धाः धर्माः विषयस्यैव धर्मा भवन्ति, न तु आत्मनः। तत्रापि दृष्टान्तः कृशत्ववदित्येव। यथा कृशत्वम् अस्माभिर्विषयत्वेनोपलभ्यते। अहं कृशः इति यद्यपि वदामः, अहं कृशः इति वदामः वयं, किन्तु अस्माभिः सम्यक् ज्ञायते कृशत्वम् अस्माभिर्विषयत्वेनैव अनुभूयते। कथमनुभूयते इति चेत् शरीरस्य धर्मत्वेन अनुभूयते। विषयत्वेन अनुभूयते इति विषयत्वेन अनुभवः, कर्मत्वेन अनुभवः कृशत्वे वर्तते। अपि च साध्यमपि वर्तते। कृशत्वम् आत्मधर्मः न भवतीति। कृशत्वं शरीरस्यैव धर्मः, न तु आत्मनः धर्मः इति ज्ञायते। एवं हेतुसाध्ययोः साहचर्यं कृशत्वे दृष्टान्ते वर्तते। अपि च अपरः हेतुः वस्त्रवत् अपायित्वाच्च इति। वस्त्रवत् अपायित्वाच्च इति अपरः हेतुः। तत्र दृष्टान्तः वस्त्रवदिति, हेतुः अपायित्वादिति। एते धर्माः अहं मम इत्यादयः इच्छादयः अपायिनः भवन्ति। ते कदाचित् नष्टाः भवन्ति। यदि मम काचिदिच्छा वर्तते चेत् सर्वदैव सा इच्छा भवेदिति नास्ति। इदानीमिच्छा स्यात्, घट्यन्तरे सा इच्छा अपगच्छेत्। तस्य अपायो भवेत् इति कृत्वा इच्छादयः अपि आत्मधर्माः न भवन्ति। तत्र व्याख्यानं कथम् इति चन्द्रिकायां पठामि। कथम् इति अहं ममत्वेति
ಅಹಂಕಾರ ಮಮಕಾರ ಬುದ್ಧಿ ಸುಖ ದುಃಖೇಚ್ಛಾ ದ್ವೇಷ ಪ್ರಯತ್ನಾದಯಃ ಏತೆ ಸರ್ವೇಪಿ ವೈಶೇಷಿಕೈಃ ಆತ್ಮಗುಣತ್ವೇನಾಭಿಮತಾಃ ಏತೆ ಸರ್ವೇಪಿ ವಸ್ತುತಃ ನ ಆತ್ಮನಃ ಧರ್ಮಾಃ ಭವಿತುಮರ್ಹಂತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಏತೆ ಸರ್ವೇಪಿ ಆತ್ಮನಃ ಧರ್ಮಾಃ ಭವಿತುಂ ನಾರ್ಹಂತಿ. ತತ್ರ ಹೇತುಃ ಕರ್ಮತ್ವೇನೋಪಲಭ್ಯತ್ವಾದಿತಿ. ಉಪಲಭ್ಯತ್ವಾದಿತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರತ್ಯಗಾತ್ಮನಃ ಅಪಿ ಅಸ್ಮತ್ಪ್ರತ್ಯಯಗೋಚರತಯಾ ಉಪಲಭ್ಯಮಾನತ್ವಂ ಅಸ್ತೀತಿ ತದ್ವ್ಯಾವರ್ತನಾಯ ವಿಷಿನಷ್ಟಿ ಕರ್ಮತ್ವೇನ ಇತಿ. ವಸ್ತುತಃ ಉಪಲಭ್ಯತ್ವಾದಿತಿ ಉಕ್ತೆ ಏವ ಪರ್ಯಾಪ್ತಂ ಭವಿಷ್ಯತಿ ಪ್ರಾಯಃ. ಉಪಲಭ್ಯತ್ವಾತ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅನುಭೂಯಮಾನತ್ವಾತ್. ಏತಾವನ್ಮಾತ್ರೆ ಉಕ್ತೆ ಸತಿ ಕಸ್ಯಚಿದೇವಂ ಪ್ರಶ್ನಃ ಸ್ಯಾತ್ ಆತ್ಮಾಪ್ಯುಪಲಭ್ಯತೆ. ಆತ್ಮ ಕಥಮುಪಲಭ್ಯತೆ? ಅಸ್ಮತ್ಪ್ರತ್ಯಯಗೋಚರತಯಾ ಉಪಲಭ್ಯಮಾನತ್ವಮಸ್ತಿ. ಆತ್ಮ ಅಪಿ ಅಸ್ಮತ್ಪ್ರತ್ಯಯಸ್ಯ ವಿಷಯತ್ವೇನೋಪಲಭ್ಯತೆ. ತಸ್ಮಾತ್ ಉಪಲಬ್ಧಿರೇವ ಉಪಲಭ್ಯತೆ ಇತ್ಯೇವ ಹೇತುಃ ತಸ್ಯ ಗುಣಸ್ಯ ಅನಾತ್ಮತ್ವಸಾಧನೆ ಪರ್ಯಾಪ್ತಂ ನ ಭವತಿ. ಕುತಃ ಇತಿ ಚೇತ್ ಆತ್ಮನಿ ಉಪಲಭ್ಯತೆ ಇತ್ಯಸ್ಯ ಹೇತೋಃ ಉಪಲಭ್ಯತ್ವಾದಿತ್ಯಸ್ಯ ಹೇತೋಃ ವ್ಯಭಿಚಾರೋ ವರ್ತತೆ ಆತ್ಮನಿ. ತಸ್ಮಾತ್ ವ್ಯಭಿಚಾರವ್ಯಾವರ್ತನಾಯ ವ್ಯಭಿಚಾರನಿವೃತ್ತ್ಯರ್ಥಂ ಕಿಂ ಕರಣೀಯಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮನಃ ವ್ಯಾವರ್ತನಂ ಕರಣೀಯಂ. ತಸ್ಮಾದುಕ್ತಂ ವಿಷಿನಷ್ಟಿ ಕರ್ಮತ್ವೇನ ಇತಿ. ಕರ್ಮತ್ವೇನೇತಿ ವಿಷಿನಷ್ಟಿ. ಕರ್ಮತ್ವೇನ ಉಪಲಭ್ಯತ್ವಾತ್ ಇತಿ ಕರ್ಮತ್ವೇನೇತಿ ವಿಶೇಷಣಂ ಉಪಸ್ಥಾಪ್ಯತೆ. ತದಾ ಕಿಂ ಭವತಿ? ಆತ್ಮ ಯದ್ಯಪಿ ಉಪಲಭ್ಯತೆ ತಥಾಪಿ ಕರ್ಮತ್ವೇನ ನೋಪಲಭ್ಯತೆ. ಜ್ಞಾನಸ್ಯ ಕರ್ಮತ್ವೇನ ಜ್ಞಾನಸ್ಯ ವಿಷಯತ್ವೇನ ಆತ್ಮ ನೋಪಲಭ್ಯತೆ. ತಸ್ಮಾತ್ ತತ್ರ ಉಪಲಭ್ಯತೆ ಇತಿ ಹೇತೋಃ ತತ್ರ ವ್ಯಭಿಚಾರೋ ನ ಭವತಿ. ಹೇತೋಃ ವ್ಯಭಿಚಾರೋ ನ ಭವತಿ. ತಸ್ಮಾತ್ ಕರ್ಮತ್ವೇನೋಪಲಭ್ಯತ್ವಾದಿತ್ಯುಕ್ತಂ. ಅಹಂಕಾರಾದಯೋ ನಾತ್ಮಧರ್ಮಾಃ ದೃಶ್ಯತ್ವಾತ್ ಕಾರ್ಶ್ಯಾದಿವತ್ ಇತ್ಯನುಮಾನಂ. ಪ್ರಥಮಂ ಅನುಮಾನಮಿದಂ. ಅಹಂಕಾರಾದಯಃ ನ ಆತ್ಮಧರ್ಮಾಃ ಹೇತುಃ ದೃಶ್ಯತ್ವಾದಿತಿ. ಕರ್ಮತ್ವೇನೋಪಲಭ್ಯತ್ವಾದಿತ್ಯಸ್ಯ ಅಯಮೇವಾರ್ಥಃ ದೃಶ್ಯತ್ವಾದಿತಿ. ದೃಷ್ಟಾಂತಃ ಕಾರ್ಶ್ಯಾದಿವತ್ ಕೃಶತ್ವಾದಿವತ್ ಇತಿ ದೃಷ್ಟಾಂತಃ. ಸೈವ ಪ್ರತಿಜ್ಞಾ ಅಪಾಯಿತ್ವಾತ್ ವಸ್ತ್ರಾದಿವದಿತಿ ಪ್ರಯೋಗಃ. ಇದಾನೀಂ ದ್ವಿತೀಯಮನುಮಾನಂ ಪ್ರದರ್ಶ್ಯತೆ. ದ್ವಿತೀಯೇಪ್ಯನುಮಾನೆ ಪ್ರತಿಜ್ಞಾ सा एव इत्युक्ते अहंकारादयो नात्मधर्माः इत्येव प्रतिज्ञा भवति.
ಹೇತುಃ ಅಪಾಯಿತ್ವಾತ್ ಇತಿ. ಅಪಾಯಿತ್ವಾದಿತಿ ಹೇತುಃ. ದೃಷ್ಟಾಂತಃ ವಸ್ತ್ರಾದಿವತ್ ಇತಿ. ವಸ್ತ್ರಾದಿವತ್ ಇತಿ ದೃಷ್ಟಾಂತಃ ಇತಿ ಪ್ರಯೋಗಃ ಇತಿ ಅನುಮಾನಂ. ಏವಂ ಅನುಮಾನಂ ಕರಣೀಯಂ. ಏವಂ ಇಚ್ಛಾದೀನಾಂ ಅನಾತ್ಮಧರ್ಮತ್ವ ಪ್ರತಿಪಾದನೇನ ತದ್ಧರ್ಮವತಃ ಅಂತಃಕರಣಸ್ಯ ಸೂಕ್ಷ್ಮದೇಹಸ್ಯ ಅನಾತ್ಮತ್ವಂ ಸಾಧಿತಮಿತಿ ದ್ರಷ್ಟವ್ಯಂ. ಏವಂ ಕಿಂ ಕೃತಂ ಇತಿ ಚೇತ್ ಇಚ್ಛಾದೀನಾಂ ಅನಾತ್ಮಧರ್ಮತ್ವ ಪ್ರತಿಪಾದನಂ ಅನೇನ ಶ್ಲೋಕೇನ ಕೃತಂ. ಏತಾಭ್ಯಾಂ ಅನುಮಾನಾಭ್ಯಾಂ ಕೃತಂ ಭವತಿ. किन्तु इच्छादयः आत्मधर्म अंतःकरणस्य धर्माः भवन्ति. अत्र प्रकरणं किं प्रसक्तं किमिति चेत् सूक्ष्मशरीरम् आत्मा न भवति इति सूक्ष्मशरीरविवेकः प्रसक्तो वर्तते. किन्तु अत्र किमुच्यते इति चेत् शरीरस्य केचन धर्माः आत्मा न भवन्ति इति. किम् अप्रसक्तं न नेदं नेदम् अप्रसक्तम् इति कश्चन पृच्छेत्. तत्रोच्यते इदम् अप्रसक्तं नास्ति. कुतः इति चेत् इच्छादीनाम् अनात्मधर्मत्वप्रतिपादनेन. इच्छादयः अनात्मधर्माः इति प्रतिपादनेनैव तेषां यः धर्मी वर्तते, एतेषां धर्माणां यः धर्मी वर्तते, यः आश्रयो वर्तते, सः आश्रयः कः इति चेत् अन्तःकरणम्. अन्तःकरणं नाम सूक्ष्मशरीरस्य अवयवो वर्तते. सूक्ष्मशरीरस्य अन्यतमः अवयवो वर्तते अन्तःकरणं. तस्य अनात्मत्वं साधितं भवति. अन्तःकरणधर्मस्य अनात्मत्वसाधनद्वारा अन्तःकरणस्यैव अनात्मत्वं साधितं भवति. यदि कश्चित् धर्मः आत्मा न भवति इत्युच्यते चेत् तस्य धर्मस्य यः आश्रयो वर्तते सोऽपि आत्मा न भवितुमर्हति. सोऽपि अनात्मा एव स्यात्. तस्मात् इच्छादीनाम् अनात्मधर्मत्वे अन्तःकरणधर्मत्वे स्थापिते सति साधिते सति अन्तःकरणस्यापि अनात्मत्वं साधितं भवति. अग्रिमः श्लोकः वैधर्म्ये दृष्टान्तः. वैधर्म्ये दृष्टान्तः इति चेत् इत्युक्ते अत्र विपक्षे बाधकम् आह इत्युच्यते. व्याख्याने विपक्षे बाधकमाह. विपक्षे बाधकम् इत्युक्ते विपक्षे बाधकः इत्युक्ते विपक्षे बाधकतर्कः इत्युच्यते. तर्कः यथा पूर्वमेव कदाचित् मया दृष्टान्तः प्रदर्शितः तर्कस्य. पर्वतो वह्निमान् धूमात् इत्यत्र कश्चन पूर्वपक्षी एवं वदेत् धूमः अस्तु वह्निः मास्तु इति कश्चन वदति चेत् तत्र सिद्धान्ती एवं प्रतिवदति
यदि वह्निः न स्यात् तर्हि धूमोऽपि न स्यादिति। यदि वह्निर्न स्यात् तर्हि धूमोऽपि न स्यात्। अयमेव विपक्षे बाधकतर्कः इत्युच्यते। विपक्षे इत्युक्ते यत्र साध्यः नास्ति, साध्याभाववान् विपक्षः, तत्र हेतुरपि न स्यात्। यत्र साध्यं नास्ति, यदि क्वचित् साध्यं न स्यात् तर्हि तत्र हेतुरपि न स्यात् इति विपक्षे बाधकतर्कः अभिधीयते। इदमेवोक्तं विपक्षे बाधकमाः इति। इदानीं बाधकतर्कः उच्यते। नोष्णिमानं दहत्यग्निः स्वरूपत्वाद्यथा ज्वलन् तथैवात्मात्मनो विद्यात् अहं नैवाविशेषतः इति। अत्र दृष्टान्तद्वारा विपक्षे बाधकं प्रतिपाद्यते। इत्युक्ते पूर्वं किम् उक्तमासीत्, पूर्वस्मिन् श्लोके कर्मत्वेनोपलभ्यत्वादिति हेतुरभिहितः, तस्य विपक्षे बाधकमुच्यते। तत्र सिद्धान्तिनः प्रयोगः एवमासीत् पूर्वस्मिन् श्लोके। कथम् इति चेत् इच्छादयः न आत्मधर्माः दृश्यत्वात् विषयत्वात् कृशत्वादिवत् इत्यनुमानमासीत्। तत्र पूर्वपक्षी पृच्छति, दृश्यत्वं स्यान्नाम का हानिः? दृश्यत्वं स्यात् किन्तु अनात्मधर्मत्वं न स्यात्, आत्मधर्मत्वमेव स्यात्। दृश्यत्वे सत्यपि कुतः आत्मधर्मत्वं न स्यात् इति पूर्वपक्षी पृच्छेत्। तस्योत्तरत्वेन एदमुच्यते, यदि किञ्चित् आत्मनः धर्मो भवति तर्हि तस्य दृश्यत्वं न संगच्छते इति। यत्किञ्चित् आत्मनः एव धर्मः तत् तस्यैव आत्मनः दृश्यं न भवितुमर्हति इति। तत्र दृष्टान्तः प्रदर्श्यते। नोष्णिमानं दहत्यग्निः स्वरूपत्वाद्यथा ज्वलन्। यथा तत्र एवम् अन्वयः, यथा ज्वलन् अग्निः, अग्निः ज्वलन् भवति, सर्वदा ज्वलन्नेव तिष्ठत्यग्निः, तथापि अग्निः सर्वदा ज्वलन् तिष्ठति। प्रायः अस्मिन् लोके यत्किञ्चित् वर्तते तत्सर्वम् अग्निर्दहति। तादृशोऽप्यग्निः उष्णिमानं न दहति। उष्णिमानम् इत्युक्ते उष्णत्वं, स्वीयम् उष्णत्वम् अग्निर्दहति वा? न दहति। कुतः इति चेत् स्वरूपत्वात्। कुतः इत्युक्ते उष्णिमा, उष्णत्वम् अग्नेः स्वरूपमेव वर्तते।
अग्नेः स्वरूपम् अग्नेः दाहक्रियायाः विषयो न भवतीत्यभिप्रायः। यत् अग्नेः स्वरूपमेव अस्ति तद्दाहक्रियायाः विषयो न भवति। अग्निकर्तृकस्य दाहस्य तस्य स्वरूपमेव विषयो न भवति। तथैव आत्मनः धर्माः यदि इच्छादयः आत्मनः धर्माः स्युः तर्हि ते आत्मनः विषयत्वं न प्राप्नुयुः। तथैव आत्मा आत्मनः अहम् अहम् इत्युक्ते अहङ्कारादिकं न विद्यात्। आत्मा आत्मनः इत्युक्ते आत्मनः धर्मभूतान्, अहम् अहम् इत्युक्ते अहङ्कारादिकान् न विद्यात्। इत्युक्ते यदि अहङ्कारादयः आत्मनः धर्माः भवन्ति तर्हि ते आत्मनः विषयान् भवेयुः। किन्तु तथा नास्ति। अहङ्कारादयः आत्मनः विषयाः भवन्ति। अस्माभिः विषयत्वेन अहङ्कारादयः इच्छादयः वस्तुतः अंतःकरणे स्थिताः सर्वेपि प्रत्ययाः आत्मनः विषयत्वेनैव अनुभूयन्ते। तस्मात् ते आत्मनः धर्माः न भवन्ति। कुतः तत्र अहं न विद्यात्, अहम् इत्युक्ते अहङ्कारादिकं न विद्यात्। न ज्ञातुं शक्नुयात् इत्यभिप्रायः। न जानीयात्। कुतः? अविशेषतः। कुतः इत्युक्ते यदि ते आत्मनः धर्माः भवन्ति तर्हि आत्मनः तेषाम् अविशेषो भवति, भेदो नास्ति। यत्र भेदो नास्ति तत्र विषयविषयीभावः न भवितुमर्हति। तत्र चन्द्रिका विपक्षे बाधकमाः वैधर्म्य इति अहङ्कारादेः आत्मधर्मत्वे स्वरूपत्वे दृश्यत्वासंभवोऽपि स्यादिति अत्र लोकप्रसिद्धदृष्टान्तोऽभिधीयते इत्याह। अहङ्कारादेः आत्मधर्मत्वे यदि अहङ्कारादयः आत्मनः धर्माः स्युः अथवा आत्मनः स्वरूपाः स्युः उभयथापि दृश्यत्वासंभवः स्यात् इत्यत्र लोकप्रसिद्धः दृष्टान्तः अभिधीयते इत्याह। नोष्णिमानमिति यथा ज्वलन् अपि अग्निः सर्वम् अन्यत् ज्वलन् अपि अग्निः स्वरूपभूतं धर्मभूतं च उष्णिमानं न दहति। स्वरूपभूतं वा धर्मभूतं वा उष्णिमानम् उष्णत्वम् अग्निर्न दहति। न दहति इत्युक्ते न विषयीकरोति इत्यभिप्रायः। कुतः? स्वरूपत्वात् धर्मत्वाद् वा। उष्णिमा अग्नेः स्वरूपमेव भवति अथवा अग्नेः धर्मः एव भवति इत्यपि वक्तुं शक्यते।
केषाञ्चिन्मते उष्णिमा अग्नेः स्वरूपं भवति, केषाञ्चिन्मते उष्णिमा अग्नेः धर्मो भवति, गुणो भवति। उभयथापि अग्निः उष्णिमानं दग्धुं न पारयति। तद्वत् आत्मा अपि आत्मनः स्वरूपभूतं धर्मभूतं वा अहङ्कारादिकं न विद्यात्। स्वरूपत्वाविशेषात् वा धर्मत्वाविशेषाद्वा इत्यर्थः। तथैव आत्मा अपि अहङ्कारादिकं न विद्यात्, अहङ्कारादिकं न विषयीकुर्यात्। कुतः? स्वरूपत्वाद्वा धर्मत्वाद्वा। इत्युक्ते यदि अहङ्कारादयः आत्मधर्माः स्युः तर्हि तेषां विषयत्वेन ज्ञानं न सम्भवति इत्यभिप्रायः। अयमेव तर्कः। पूर्वस्मिन् अनुमाने, पूर्वस्मिन् श्लोके यः हेतुः उपस्थापितः तस्य कृते अयं बाधकतर्कः। अत्र स्थापयामः। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।